नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्याच ब्लॉगमध्ये। आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहे ऐतिहासिक कोल्हापूर नगरीची शान असलेल्या न्यू पॅलेस म्हणजे शाहू महाराजाच्या राजवाड्यात। मित्रो, आम्ही असतो उजळाईवाडी एअरपोर्ट साईडला। तर या रस्त्याने जाताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी लागते, जसे की ही आत्ता जे दिसत आहे तुम्ही। पुढे चालून एक कवळा नाका आणि 2 लेफ्ट मारल्यानंतर आपण डायरेक्टली न्यू पॅलेसला जाणार आहे। तर मित्रांनो, हे बघा न्यू पॅलेसचा हा मेन गेट आहे। ह्या गेटच्या बाजूला राईट साईडला आपल्याला तिकीट घ्यायचे आहे। हे तिकीट काउंटर साधारणतः एक 30 ते 40 रुपये पर पर्सन तिकीट आहे। त्यानंतर समोर आल्यानंतर एंट्री गेटच्या अगदी समोर आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा दिसेल आणि समोर गेल्यानंतर खूप छानसं गार्डन आहे तिथे, जसं की आपण बघू शकता। हा असा भव्य राजवाडा खूप एकदम म्हणजे खूप छान बनवलेला आहे। सध्या आपल्याला जो व्ह्यू दिसतोय हा एंट्री गेट आहे। इथं तिकीट घेऊन आतमध्ये एंट्री होता। सध्या म्हणजे पहिल्यापासूनच तिथे मोबाईलला एंट्री नाही आहे, त्यामुळे कोणीही मोबाईल घेऊन जाऊ नये। घेतल्यानंतर पण तो स्विच ऑफ करून आतमध्ये जावा। मित्रो, हा राजवाडा 1877 ते 1884 दरम्यान बांधला गेला आहे। याचे बांधकाम काळ्या दगडात केले असून यावर जैन आणि हिंदू वास्तुकलेचा प्रभाव आहे। तर मित्रांनो, आतमध्ये जसं की मोबाईल घेऊन जायला परमिशन नाही आहे, तर आम्ही आतमध्ये गेल्यानंतर जो आतमधला अनुभव आहे तो तुम्हाला शेअर करतो। शाहू महाराजांच्या काळातील दुर्मिळ शस्त्रे, तलवार, ढाल, बंदुके असे खूप सारे साहित्य आढळलेले आहेत। आतमध्ये राजवाड्यात खूप मोठा हॉल आहे, जो त्यावेळी महाराजांनी मीटिंगसाठी वापरत असे, म्हणजे तो एक राजदरबार तिथे भरत असे। आतमध्ये महाराजांचे लहानपणापासून तर पदवीधरपर्यंतचा सर्व इतिहास उपलब्ध आहे। तसेच खूप साऱ्या प्राण्यांची शिकार करतानाचे फोटोसुद्धा आहे। आतमध्ये अजून बघायला गेले तर खूप सारे प्राण्यांचे पुतळे, स्टॅच्यू तयार केलेले आहेत। बघताक्षणी वाटते की हे अगदी खरोखर आहे, एवढे छान प्रकारे तयार केलेले आहेत। तसेच भोसले घराण्यांचा संपूर्ण इतिहास इथे पाहायला मिळतो। मित्रांनो, आत गेल्यानंतर खरंच आपण त्या ऐतिहासिक काळात गेलो असं वाटते। राजवाड्याच्या बाहेर खूप असं सुंदरसं मैदान आणि ग्राउंड आहे। खूप छान प्रकारे तिथे फोटो व्ह्यू लोकेशन आहे। बरेचसे लोक तिथं फोटोग्राफी वगैरे करतात नंतर आतमध्ये राजवाडा बघून आल्यानंतर। हे समोर जे दिसतं आहे हे वॉच, म्हणजे त्या काळातली वॉच। आजही प्रत्येक तासामध्ये ती वाजते, प्रत्येक घंट्याला टंग 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 असा साऊंड देते। सध्या तरी पाण्याचा वर्षाव चालू आहे। त्यानंतर ह्याच गार्डनमध्ये अजून एक स्टॅच्यू तयार केलेला आहे, हा आपण बघू शकता। मित्रांनो, राजवाड्याच्या अगदी समोर खूप छान प्रकारे झाडे, ग्राउंड, फ्लॉवर्स आणि गाडी पार्किंगसाठी तर खूप मोठी व्यवस्था आहे। तर आपण बघितलंच आहे की राजवाड्याचा व्ह्यू कसा दिसतो। हा व्ह्यू बघा, एकदम ते अगोदरच्या काळात जसं वाटत होते राजमहल हवेली, सेम त्या प्रकारे बनवलेली आहे। आम्ही इथे खूप मोठे फोटो व्हिडिओ काढलेत आणि तुम्हाला शेअर करण्यासाठी ते ठेवलेत।
राजवाड्याच्या बाहेर सुंदर अशी बाग आणि प्राणी संग्रहालय आहे. येथे आपल्याला खूप सारे प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा पहिला व्लॉग, राजवाडा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. कृपया भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.